आज आपण 4 किलो कैरीचं चटपटीत लोणचं बनवणार आहोत. तर 4 किलो कैऱ्या घरी स्वच्छ धुवून, पुसून, कोरड्या करून मार्केटमधून कापून आणलेल्या आहेत. आता आपण कैरीचा लोणच्याचा मसाला तयार करणार आहोत. लोणच्याचा मसाला तयार करण्यासाठी 4 किलो कैरीला लागेल किंवा तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे. नंतर 3 पावशर मोहरीची डाळ घेतली आहे, ती पण अशी पसरवून घेतली. नंतर या ठिकाणी आतपाव लाल मिरची पावडर आहे, खूप तिखट नाही, मीडियम तिखट आहे. आतपाव लाल मिरची पावडर घ्यायची 4 किलोसाठी. आता लाल मिरची पावडर घातल्यानंतर या ठिकाणी 50 ग्रॅम धणे मिक्सरला जाडसर त्याची पावडर तयार करून घेतली, ती धणा पावडर आता घातलेली आहे मिरची पावडरवर. नंतर आतपाव बडीशोप ही सुद्धा मिक्सरला जाडसर दळून घेतलेली आहे, ती घातलेली आहे धणा पावडरच्या वरती. आता 10 चमचे ही मेथीची डाळ आहे. मेथीची डाळ तुम्ही रेडीमेड आणू शकतात किंवा मिक्सरला तुम्ही 10 चमचे मेथीची डाळ फिरवून घेऊ शकतात. नंतर 3 टेबलस्पून मिरे, 3 टेबलस्पून लवंग याची सुद्धा पावडर तयार करून ही सुद्धा मेथीच्या डाळवर घातलेली आहे. आता या ठिकाणी हळद घालणार आहोत. हळद तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकतात किंवा एक लहान फुलपात्रभर हळद घातलेली आहे. एका साईडला तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं, त्याला थोडंसे त्याची गरम वाफ जाऊ दिली. मग तेजपान घातलेलं आहे. तेजपान घातल्यानंतर अखंड लवंग मिरे घालायचे आहेत. 10 लवंग, 10 मिरे असं घालायचं तेलामध्ये. आणि जवळजवळ एक वाटी, एक मीडियम आकाराची वाटी म्हणजेच लहान वाटी भरून आता या ठिकाणी लसूणची पेस्ट तेलामध्ये घातलेली आहे. लसूण चांगला तळून घ्यायचा, खूप पण जाळायचा नाही. नंतर आता या ठिकाणी 2 चमचे हिंग घातलेला आहे आणि जे तेल आहे आता आपलं तयार झालेलं, हे तेल आपण ह्या सर्व परातीमध्ये घालणार आहोत. थोडं थोडं घालायचं आणि सर्व मसाला मिक्स करत जायचा. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण 4 किलो कैरीचा मसाला तयार करत आहोत. आता गरम तेल थोडं थोडं घालून छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ. सर्व मसाल्यामध्ये तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे तुम्ही एखाद्या मोठ्या पातेल्यामध्ये, कढईमध्ये सुद्धा करू शकता. स्टीलच्या भांड्यामध्ये करायचा आहे मसाला. तर या ठिकाणी मसाला आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. उरलेलं सगळं तेल मसाल्यामध्ये घालून घेतलेलं आहे. हळूहळू मस्त असा हळदीचा आणि लाल मिरची पावडरचा रंग येतो. आता कैरीचं लोणचं चांगलं टिकावं, 2 ते 3 वर्षसुद्धा हे लोणचं टिकतं. तर त्याच्यासाठी लोणचं टिकण्यासाठी प्रिझर्वेटिव्हचा वापर न करता आपण एक छोटी लहान वाटीभर साखर घालायची आहे आणि एक मोठी वाटी गूळ घालायचा आहे. याच्यामुळे लोणचं वर्षभर काय 2-3 वर्ष तुम्हाला टिकायला मदत होते. वरती जरी तुम्ही लोणचं ठेवलं तरी हे खराब होत नाही. अशा पद्धतीने हा मसाला या ठिकाणी आपला तयार झाला. त्याला पूर्ण मसाल्याला थंड करून घेतला आणि थंडगार झाल्यानंतर आता कैरीच्या ज्या फोडी आहेत त्या मसाल्यामध्ये घातलेल्या आहेत. आता ह्या कैरीच्या फोडी आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि संपूर्ण कैरीला मसाला लावून घेतल्यानंतर आता ह्या मसाला लावलेल्या कैऱ्या ज्या आहेत त्या आपण बरणीमध्ये भरून घेणार आहोत. तर बघा, थोड्या थोड्या फोडी घालायच्या मसाल्यामध्ये आणि त्याला मसाला लावून घ्यायचा आणि त्या बरणीमध्ये भरायच्या आहेत. तर अशा पद्धतीने 2-3 बरण्या या ठिकाणी लोणच्याच्या भरलेल्या आहेत. छान लोणचं या ठिकाणी आपलं पूर्ण तयार झालेलं आहे. आता हे लोणचं आपल्याला 10-15 दिवस मुरू द्यायचं आहे आणि रोज हे लोणचं खाली वर करायचं चमच्याच्या साहाय्याने, म्हणजे ते छान मुरतं. आणि या ठिकाणी छान असं आपलं बघा, अतिशय चटपटीत लोणचं या ठिकाणी आपलं तयार झालेलं आहे. आणि लोणचं मिक्स करताना कैरीच्या फोडी खाली ठेवायच्या आणि तेल वर ठेवायचं. याच्यामुळे काय होतं, लोणचं जास्तीत जास्त दिवस छान राहतं, बुरशी लागत नाही. आणि आपण तर गूळ साखर घातलेलीच आहे, त्यामुळे हे लोणचं तुम्ही असं वर ठेवा, फ्रीजमध्ये ठेवण्याचीही गरज नाही. छान लोणचं, अतिशय छान चटपटीत लोणचं तयार होतं आणि टिकतं पण. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये.